मग काहीतरी करायचंच आहे, गावाला तर परत जायचंच नाहीये. आणि म्हणून माझ्या नोकरीचा प्रवास चालू झाला. 4250. स्वतःचं घर पुण्यात छोटंसं होतं. वडील बोलले त्या घरात पण राहायचं नाहीये, अंबानी बन पण तुझ्या हिमतीवर बन. 21व्या वर्षामध्ये लग्न झालं. पण ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशी मम्मीची डेड बॉडी घरी आलती. सगळं संपलं असं वाटलं होतं. लेकिन याद रखना मेरे दोस्त, जिस जिस पर ये जग हंसा है ना, इतिहास भी उसी ने रचा. देव देतील कदाचित ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये येईल, पण देव नक्कीच देतील ज्यावेळेस माझ्या मनामध्ये येईल. माझं नाव तुषार भोसले, प्रॉपर महाराष्ट्र, पुणे, राजगड, शिवाजी महाराजांची पहिली राजधानी. आणि जो जीवनाचा प्रवास ज्या गावातून चालू झाला ना, 8-10 घरांचं एकदम छोटंसं गाव. आणि त्या गावामध्ये एकच शिकलो होतो, एकच सांगितलं होतं, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, चांगलं राहायचं म्हणजे चांगलं होतं. आणि ते चांगलं होण्यासाठी तुला शिकावं लागन हे लहानपणापासून माझ्या माइंडमध्ये टाकलं होतं. आणि तो शिक्षणाचा प्रवास मला कंप्लीट करण्यासाठी लहानपणापासून त्रास काढावा लागला होता. लहानपणापासून आपली मेहनत करावी लागली होती. राजगड किल्ल्यावर एका नॉर्मल व्यक्तीला चालत जाण्यासाठी 2-3-4 तास पण लागतात. त्या किल्ल्यावर 8वी-9वीला असल्यापासून 4-4 वाळूचे घमेले टाकायचे 111 रुपये मिळण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 15-20 किलोमीटर सायकलवर जाऊन मी 11वी-12वीचं शिक्षण कंप्लीट केलं. म्हणजे 12वी पर्यंत 5 ते 6 शाळा बदलले. 11वीची पॅन्ट मी 12वीला वापरली. एवढा संघर्ष, एवढा त्रास, एवढी गरिबी, पण मला शिक्षण का करायचं होतं? तर ती गरिबी तोडण्यासाठी, ते लाईफ चांगलं जगायचं होतं. आई वडिलांसाठी काहीतरी करायचं होतं, माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचं होतं. आणि ते करण्यासाठी 10वी नंतर सगळे मुलं आर्टला गेले हो, पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, तोडायचं होतं. म्हणून मी कॉमर्स. पण 12वी नंतर कळलं की आमच्या तालुक्यामध्ये 12वी नंतरचं शिक्षण कॉमर्सनी नाहीच आहे, नाही BCom आहे. मग मला पुढचं शिक्षणासाठी पुण्यामध्ये यावं लागलं. तिथं पण संघर्ष. लोकांच्या गाड्या 4 वर्ष वॉशिंग केलेत. जर माहिती असेल काही लोकांना पुणे, तर कात्रजवरून स्वारगेटवरून खाली कॅम्प, म्हणजे 12-12, 15-15 किलोमीटर चालत पायी जाऊन मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्याबरोबर कोपाचा पण ट्रेड केला, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट. आणि एवढं सगळं शिकल्यानंतर मला वाटलं जिंकलो मी माझ्या लाईफमध्ये, मिळवलं मी माझ्या सगळ्या लाईफमध्ये. 15-17 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मार्केटमध्ये गेलो ना नोकरी शोधण्यासाठी. मित्रांनो, 8-10 ठिकाणी मला लाथ मारल्यानंतर समजलं की यार तुषार, तुझ्यापेक्षा खूप शिकणारे मार्केटमध्ये ऑलरेडी त्रासात आहेत. त्यांना पण नोकरी नाहीये, त्यांना पण पाहिजे तो इन्कम जॉब नाहीये. तू कुठं, तू काय? मग काहीतरी करायचंच आहे, गावाला तर परत जायचंच नाहीये. आणि म्हणून माझ्या नोकरीचा प्रवास चालू झाला. 4250 बँकिंग फील्ड मधला जॉब. तिथं पण मेहनत लहानपणापासून रक्तामध्ये होतं. कष्ट करायची, मेहनत करायची, इमानदारीने काम करायचं. ते केलं आणि 5 वर्षामध्ये एका चांगल्या लेवलला पोहोचलो. मॅनेजर पोस्टला गेल्यानंतर 40-50 हजार रुपये मिळायला लागल्यानंतर मला वाटलं जिंकलं मी माझं लाईफ. अजून लग्न नाही झालं माझं, सगळं मिळालं मला. पण त्यानंतर मला कळलं, तुषार, जे काम तू 5 वर्ष करतोय ना यार, ते काम 30-30 वर्ष करून लोक त्रासात आहेत. एक घर, एक गाडी होती आणि त्याची EMI फेडण्यासाठी पूर्ण लाईफ जातं. आणि ते जीवन मला मान्य नव्हतं मित्रांनो, बिलकुल. ते लाईफ मला जगायचं नव्हतं. मग मी ठरवलं, नो, काहीतरी वेगळं करायचं. आणि ते वेगळं करण्यासाठी मी जॉबला रिझाईन दिला 2011. आणि माझा तिथून पुढचा संघर्षमय जीवन प्रवास चालू झाला. गावी गेलो, शेतीवर कर्ज काढणं असन, लोन काढणं असन, पीक कर्ज काढणं असन, शेती डेव्हलप केली, गायांचा दुधाचा व्यवसाय केला, पोल्ट्री फार्मचा व्यवसाय केला, डिश TV, मोबाईलचे रिचार्ज. म्हणजे गावाकडे जे पर्याय होते मला आपलं बिझनेस करण्यासाठी, इन्कम करण्यासाठी, असे सगळे सोर्सेस. हॉटेलिंगचा व्यवसाय पण केला मित्रांनो. हे सगळं केल्यानंतर मला कळालं, मी जे काम करतोय ना, मी ज्या फील्डमध्ये, मी जे काम 3-3, 4-4 वर्ष मी एखादा बिझनेस करायला लावायचो, इतका जबरदस्त लेवलला कॉम्पिटिशन यायचं की नंतर मला कळायचं, ज्या बिझनेसमध्ये, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 4 वर्ष राजासारखा लाईफ जगणारा मुलगा अचानक एवढे हॉटेल साईटला झाले आणि माझा टोटली बिझनेस ठप्प झाला मित्रांनो. 15-16 वर्ष शिक्षणाचा प्रवास झाला, 5-7 वर्ष नोकरीचा प्रवास झाला आणि 5-7 वर्ष वेगवेगळे व्यवसाय करून पण अपयश, संघर्ष, दुःख, त्रास सोडून जीवनामध्ये काहीच नव्हतं. 2011 21 वर्ष वय असताना मित्रांनो, 3 बहिणीचे लग्न झालेले असताना अचानक आईची तब्येत बिघडली. 5-7 ऑपरेशन झाले, 9-10 लाखाचं कर्ज झालं, खर्च झाला. आणि त्यावेळेस सगळे लोक बोलले, आता घरामध्ये एकच मुलगा आहे, ह्याचं लग्न करणं गरजेचं आहे. 21व्या वर्षामध्ये लग्न झालं. पण ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशी मम्मीची डेड बॉडी घरी आलती. सगळं संपलं असं वाटलं होतं. आयुष्यामध्ये भगवंत दुःख देतात, पण एवढं दुःख, मी बोलला असं काय पाप मी केलं होतं त्यामुळे एवढं दुःख माझ्या वाट्याला आलं. हरलो होतो जीवनामधून. का करायचं, कुणासाठी करायचं? पण आईचा एक शब्द होता, बाळा, माझ्यानंतर पूर्ण जबाबदाऱ्या तुला सांभाळाव्या लागणार आहेत, घर तुला सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे मी कणखर झालो. त्यानंतर मी लढायचं ठरवलं. दिलं ना भगवंताने दुःख, भगवंत काहीतरी आपल्याकडून घेऊन जातात ना, तर बरंच काही आपल्याला देऊन पण जातात. असाच जीवनाचा प्रवास चालू असताना सगळीकडून संघर्ष होता, दुःख होतं, अपयश होतं. सगळं जीवनामध्ये पूर्णपणे खचून गेलेला होतो. पण म्हणतात ना,
रात्रीनंतर दिवस येतो, आमोशानंतर पौर्णिमा येते. असंच किर्र रात्री अंधारामध्ये एक चांदणं माझ्या लाईफमध्ये चककलं. तर चांदण्याचं नाव आहे सनेज केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. नाव ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल काय हे नाव. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधले खूप मोठ्या लेवलला काम करणारी एक कंपनी. लाईफ में गुरु होना जरुरी होते, गुरूर नाही. आयुष्यामध्ये गुरु नव्हते, मार्ग सांगणारं कोण नव्हतं, मार्ग दाखवणारं कोण नव्हतं ना. त्यामुळे जे करल ते उलटं, जे करल त्याने शेतामध्ये विहीर काढली पाणी नाही, गायांचा व्यवसाय चालू केला, आपे सगळीकडून हरलेला मुलगा. आणि त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये गुरु आले, डॉक्टर अशोक चितोडमल सर. मित्रांनो, खूप लकी मानतो मी. भगवंतांना तर मी पाहिलेलं नाहीये, पण सरांना पाहिल्यानंतर काय असतो भगवंताचं रूप ते मला जाणवलं. सरांना भेटल्यानंतर मला कळालं, तुषार तुझा जन्म का झालाय, जगून तुला लाईफमध्ये काय करायचं आहे आणि मेल्यानंतर बरोबर काय येणार. आणि ह्या विचाराला घेऊन मी तिथून पुढचा जीवन प्रवास चालू केला. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चर टू कस्टमरपर्यंत प्रोडक्ट पोहोचवण्याचं काम करणारी इंडस्ट्री. 60% पैसा ज्या लोकांकडे वाटला जातो ते लोक मोठे झालेत. गणित सोडवायला जसं सूत्र असतं ना, असं श्रीमंत बनायला, सक्सेस व्हायला, आपलं सुखी बनायला पण सूत्र आहे, पण आपल्याला कुणी सांगितलं नाहीये. कधी शिकवलं ऍक्टिव्ह इन्कम काय असतो, पॅसिव्ह इन्कम काय असतं, कुणीच सांगितलं नाहीये. हिथं पण संघर्ष होता, हिथं पण त्रास होता. कामाला तर सुरुवात केली, इंडस्ट्री नवीन होती, क्षेत्र नवीन होतं, मार्केटमधून पूर्ण रिजेक्शन होतं, सगळे अपोज होते, सगळे हसत होते, सगळे नावं ठेवत होते. पण बदनामी का डर एक आदमी को होता है जिसमें नाम कमाने की औकात नहीं होती. हे माइंडमध्ये फिट होतं. पहिला चांगल्या कामाला विरोध आपल्या फॅमिलीतून होणार, त्यानंतरचा विरोध आपल्या समाजातून, मित्रमंडळातून होणार, आणि ह्याच्यातून जर वाचलो तर तिसरा विरोध आपल्या मनातून पण होतो. मित्रांनो, ह्या 3 विरोधांचा सामना केला, रात्रंदिवस मेहनत, संघर्ष, त्रास, अपयश. पहिल्यांदा ट्रक, बस, एसटी मिळल त्या गाड्यांनी प्रवास करून मी बिझनेसला सुरुवात केली. त्यानंतर मी छोटीशी टू व्हीलर, घरातून टू व्हीलर पण नव्हती दिली मला, घर सोडावं लागलं होतं या बिझनेससाठी. सगळे स्वतःचं घर पुण्यात छोटंसं होतं. वडील बोलले त्या घरात पण राहायचं नाहीये, अंबानी बन पण तुझ्या हिमतीवर बन. 10x10च्या पत्र्याच्या खोलीत राहून कामाला सुरुवात करणारा मुलगा तुमच्या समोर आहे. एवढी मोठी शेती असताना रेशनिंगचं 2 रुपये किलोचं तांदूळ, 5 रुपयाची कांदा मसाल्याचं पाकिट आणि 10 रुपयाच्या गायच्या दुधाची पिशवी. मी, माझी बायको आणि माझी 3-3.5 वर्षाची छोटीशी बाळ, छोटीशी मुलगी, आम्ही खात होतो. मित्रांनो, त्यावेळेस मला कळलं होतं, यार पंगा तर घेतला नाही ना. पहिले तर नोकरी सोडून पंगा घेतला, एवढा सेटअप, एवढे व्यवसाय सोडून आज आपण हा बिझनेस करायचं म्हणतोय. साथ कोण देत नाहीये, सगळे विरोध करतायत, यश मिळत नाहीये. पण कधी मिळणार. तर मला कळलं होतं, पाणी जमिनीमध्ये लागतं ना तर लगेच नाही लागत आहे, खडक लागतो, खडक फोडल्यानंतरच खाली पाणी लागतं. तसं माझ्या जीवनामधला संघर्ष मला काढायचा होता आणि तो मी काढला. आणि आज प्राऊड वाटतं मित्रांनो सांगायला, छोट्याशा घरामधून आलेला मुलगा आज जे लाईफ जगतोय. 2 कार झाल्या, त्यातली एक 12-13 लाखाची बलेनो फर्स्ट कार, सेकंड कार मी लक्झरियस मर्सिडीज बेंच 52-53 लाख ज्या कारची प्राइस आहे ती कार मी आज वापरतोय. आणि आज ज्या घरामध्ये मी राहतोय त्या घराची व्हॅल्यू आहे साधारणतः 1.25 करोड रुपये. आज सगळे लोक म्हणतात हे पोरगं नशीबवान आहे, ह्या पोराचं नशीब चांगले. अरे मी म्हणतो 28 वर्ष कुठं गेलं होतं नशीब, का माझ्या नशिबात नव्हतं. नो 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 नो, नशीब वगैरे काहीच नाहीये. मी माझ्या गुरूंकडून शिकलो, आपण जे विचार करणार ते कर्म होणार, जे कर्म करणार तेच प्रारब्धात येणार. ज्याला आपण नशीब म्हणतो आणि जे प्रारब्धात असणार ना तेच आपल्याला मिळणार, ज्याला आपण फळ म्हणतो. आणि या 4 गोष्टीतल्या आपल्या हातामध्ये फक्त 2च गोष्टी असतात, ते म्हणजे आपलं विचार करणं आणि आपण कर्म करणं. राईट. इन्फॉर्मेशन सोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मंदिरामध्ये बसून कोण दारूच्या गप्पा मारू शकत नाहीये, त्याच पद्धतीने दारूच्या दुकानामध्ये बसून कोण भजन पण म्हणत नाहीये ना. मग चांगली संगती, चांगलं सराउंडिंग खूप गरजेचं असतं. आणि ते मला इथं मिळालं. नंबर 1 एज्युकेशन सिस्टम हा बिझनेस डेव्हलप करण्यासाठी ESI, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया, ज्याचे फाउंडर आहेत डॉक्टर अशोकजी तोडमल सर. शेकडो, हजारो, लाखो त्यांना फॉलो करतात. आमच्यासारख्या शेकडो लोकांचं लाईफ त्यांनी घडवलं. आणि आज मला कळतं यार, एक होता है जिंदगी जीना और एक होता है जिंदगी काटना. जिंदगी काट रहा था मैं, पण आता जगायला शिकलो आयुष्य. आणि आज जे लाईफ मी जगायला लागलो ना, अरे कितीतरी फॉरेन टूर झाल्या, सगळं लाईफमध्ये सुखा मिळाली, सगळं लाईफ आज भारी जगतो. आणि आज एकच विचार घेऊन चाललो, जे जीवन मी जगतो ना, जे आयुष्य मी जगायला लागलो ना, ज्या गोष्टी मला माझ्या लाईफमध्ये मिळाल्या ना, टार्गेट आहे इथून पुढं हेच जीवन माझ्या बरोबर आलेल्या लोकांनी आपलं जगावं, त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणार. मित्रांनो, भगवंत स्वतः कधी येत नसतात, किती पण पूजा करा, पण भगवंत कुठल्या तरी संधी आणि व्यक्तीच्या स्वरूपात आपल्याकडे वारंवार येतात ना, फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एक होता तो पास्ट आणि आज आहे माझं हे लाईफ. मग विचार करा, सुरुवातीला ज्या लोकांनी विरोध केला ना ते लोक आज म्हणतात, अरे नशीबवान पोरगं, लय भारी, एवढं कसं काय, किती भारी. अरे ज्या सासू सासऱ्यांचा विरोध होता, ज्या घरच्यांचा विरोध होता, ज्या मित्रांचा विरोध होता, त्या सगळे म्हणतात खरंच मानलं पाहिजे या मुलाला.
मग आज ह्या लेवलला आल्यानंतर मला कळतं, संघर्ष में हर इंसान अकेला होता है, संघर्ष में हर इंसान अकेला होता है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है, सफलता में सारी दुनिया उसके साथ होती है। लेकिन याद रखना मेरे दोस्त, जिस पर ये जग हंसा है ना, इतिहास भी उसी ने रचा है। मार्केटमध्ये प्रॉब्लेम असतात, प्रॉब्लेमचे सोल्युशन असतात, प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन दोन असतात, एक असतं तात्पुरतं सोल्युशन आणि एक असतं परमनंट सोल्युशन। आणि आत्ताच्या लेवलला विचार केला ना तर मार्केटमध्ये मेजर 3 प्रॉब्लेम आहेत, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस। आणि ह्या 3 मेजर प्रॉब्लेमचं सोल्युशनवर आम्ही काम करतो, हेल्थवर पण काम करतो, वेल्थवर पण काम करतो आणि हॅपीनेस देण्याचं पण काम करतो। आणि एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर आपण देत असू तर नक्कीच भगवंताला थँक्यू म्हणलं पाहिजे की असा चान्स, अशी संधी भगवंताने दिली। गरीब माणूस नसतो, गरीब त्याचे विचार असतात। प्रत्येक वेळेस ऐकताना सगळ्या लोकांना वाटतं की सगळे लोक म्हणतात, प्रत्येक जण येतो, मी गरीब होतो, मी असा होतो, मी तसा होतो, मी असं झालं। अरे का नाही सांगायचं यार, का सांगायचं नाहीये? 5 वर्ष लोकांच्या गाड्या धुणारा मुलगा तुमच्या समोर आहे, लोकांचे कपडे घालून एज्युकेशन करणारा मुलगा तुमच्या समोर आहे, माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये मी माझ्या मावस मामाचे कपडे घालणारा मुलगा तुमच्या समोर आहे। आई वडील गावाकडे होते, शेतकरी होते, मी पुण्यामध्ये राहिलो होतो ना मित्रांनो, आज पण मला आठवतोय तो क्षण। एक वडापाव खाण्यासाठी कात्रजच्या नवले ब्रिजच्या चौकामध्ये मी 2-2 तास थांबायचो, जेवढे वडापाव निघतील ना मी पाहायचो, आणि तिथं जेवढा चुरा साचणार ना, साचल्यानंतर मी जायचो आणि 5-10 रुपयाला काय वडापाव असेल ते पैसे द्यायचो आणि त्यांना म्हणायचो एक वडापाव आणि मला चुरा द्या, आणि तो चुरा प्लेट भरून आणि एक वडापाव खायचो आणि दिवसभर काढायचो। पण तेच दिवस राहिले नाही मित्रांनो। जर संघर्षाचा सामना करायला तयार असताना तर आपलं पण आयुष्य बदलतं। आज त्याच चौकामध्ये, त्याच वडापावच्या स्टॉल, त्या गाडीवर हाच मुलगा 2 तास थांबत होता ना, तोच मुलगा आज तिथं जातो। फरक एकच आहे, फक्त मर्सिडीजमध्ये जातो, ते मर्सिडीजची काच खाली घेतो आणि त्यांना म्हणतो एक वडापाव द्या, आणि त्यांनी वडापाव द्यायला लागल्यानंतर म्हणतो अजून एक छोटासा चुरा पण द्या। मी घेतो, खातो आणि माझ्या मनात मी म्हणतो, एक दिवस होता की तो वडापाव आणि चुरा फक्त मजबुरी म्हणून खात होतो, पण आज तोच वडापाव आणि तोच चुरा खातो, पण मजबुरी म्हणून नाही, शौक म्हणून खातो। हे आयुष्य माझं बदललं। माझ्या गुरूंनी सांगितलेल्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगाल। कष्ट करायची तयारी पाहिजे, काम चुकारपणा कधीच नाही पाहिजे, खोटं कधी लाईफमध्ये बोलायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची 4थी गोष्ट, नियत साफ पाहिजे। ह्या गोष्टी असतील ना तर आपण आपलं लाईफ बदलू शकतो। तर नक्कीच तुमच्या लाईफमधला संघर्ष काढण्यासाठी, तुमच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पाहिजे ते अचिव्हमेंट करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील। थँक्यू व्हेरी मच।